सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकडा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. स्वस्थ शरीर आहे त्या बैठकीमध्ये. स्थिर बसण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सर सोडलेले. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. देहधारणा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. प्राणधारणा, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 स्ट्रोक. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. आपापली 25 आवर्तनं झाली की कृती थांबवायची आहे. आपल्या श्वसन मार्गातला बदल, मोकळ्या झालेल्या आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. इनर अवेअरनेस. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल झालेलं आहे. ते अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी. प्रार्थना. दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया.
जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. तलकट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. थोडस पावलामध्ये अंतर. दोन्ही हात खाली आपल्या कमरेवरती. नजर समोर. हलवटी जमिनीला आपल्या समांतर आहे. आणि आता सुरुवात करूया नेक रोटेशनने. हळूहळू श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून दोनदा हीच कृती. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आणि आता टिल्टिंग थोडस. सावकाश मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याजवळ. खांदे मात्र वर उचलू नका. आणि मग एकदा डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. तर सावकाश मान वर. चेहरा सेलिंगला समांतर. आणि मग हळूहळू सावकाश मान खाली. हनुवटी गळ्यात. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर क्लॉकवाईज रोटेशन करूया. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला. पाठकाना सरळ आहे. फक्त मानेमध्ये हालचाल होतीये. जाणीवपूर्वक कृती करूया. विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. डोळे मिटून न करता डोळे उघडेच ठेवा. तोल जाऊ शकतो पण जाणीवपूर्वक. 3-3 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबा. आणि सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. आणि विश्रांती थोडा वेळ. करणार आहोत आपण कटिचक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे एकमेकांना समांतर असते. अशा प्रकारे सरळ घ्यायचे. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचं. मागची भिंत बघायची. आणि मग डावीकडे. आपले हात कोपरात सरळ असतील. फक्त एकदा आपण उजवीकडे जातोय एकदा डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. छान. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि जसं आपण नेहमी करतो ते ती कृती करूया. सुरुवात करूया. आता डावा हात उजव्या खांद्यावर. उजवा हात मागे डाव्या कमरेवर. आणि मागे वळून उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाचे टाच बघा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर. डावा हात मागून उजव्या कमरेवर. आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक करूया. जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घेऊन डायनॅमिक हालचाल. 1 2 3
4, 5, 6, 7, 8, 9, 10. बर, 10 वेळा झाले की थांबा. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. थोडीशी विश्रांती घ्या. बघा, संपूर्ण कमरेच्या इथे एक हलकासा ट्विस्ट होता. त्या सगळ्याकडे लक्ष. आज थोडस आपण पाठकाण्याचं आरोग्य सुधारण्यासाठी जी जी काही साधना करता येऊ शकते ती आपण करण्याचा प्रयत्न करतो. आता दोन्ही पाय पुन्हा जुळलेले, हात शरीराच्या जवळ. करूया आपण ताडासन. इथे आता आपण सुरुवातीला थोडस ट्विस्टिंग दिलं. आता थोडस स्ट्रेचिंग वर्टिकल म्हणजे उभ्या कक्षेत. दोन्ही पाय जुळलेले. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नंतर समोर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, नजर समोर. आणि आता सावकाश टाचा वर उचलूया. आणि जेवढा स्ट्रेच देता येईल वरच्या बाजूने तेवढा स्ट्रेच द्या. आपली पायाची बोटं जी आहेत त्यावर उभा राहण्याचा प्रयत्न करा. आपलं तोंड पूर्णपणे त्या पायांच्या बोटांवरती आपल्या चवड्याच्या भागावर जातोय. छान. सावकाश टाचा खाली घ्या. पावलांमधलं अंतर वाढवा. थोडस अर्ध्या ते 1 फुटापर्यंत पावलांमधलं अंतर वाढवा. करूयात तिर्यक ताडासन. इथे आता पाठीचा कणा वर्टिकली उभ्या कक्षेत खेच होता. आता आपण त्याला थोडस साईडवर बेंड देऊया. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. आपले हात तसेच ताणलेले आहेत वरच्या बाजूने. आणि आपण कमरेत नाही, एकदा उजवीकडे, डावीकडे, साईडवर बेंड घेतोय. बरोबर. सावकाश थांबायचंय. पावलांमधलं अंतर कमी करा. आणि सावकाश दोन्ही हात खाली घ्या. हात खाली घेतल्यानंतर विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची जाणीव. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. आता पाठ करायला आपण थोडासा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड येणार आहोत. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. आता इकडे श्वास घेत हात वर घ्यायचे. हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत खाली. आता हात असे स्विंग करायचे आपल्याला. जसं झोपाळा कसं स्विंग होतो त्याप्रमाणे. ठीक आहे. म्हणजे श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे थोडस स्विंग व्हायचं. ठीक आहे. हा, बरोबर. सुरुवात करूया. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, अप, डाऊन. 3, अप, डाऊन. 4, अप, डाऊन. अँड 5, अप, डाऊन. सावकाश मध्ये यायचंय. बरोबर. छान. विश्रांती. परफेक्ट. थांबायचंय आणि विश्रांती. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची आणि आपल्या पाठकड्याकडे घेऊन जायची. तिथे काही बदल जाणवतोय का, हे थोडस पेनिंग वाटतंय का, हे आपलं आपण तपासा. करणार आहोत आपण आता दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन. तर इथे आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा. भिंती किंवा एखादं कपाट वगैरे जे काही असेल त्याचा आधार घ्यायचा आहे. आणि भिंतीला टेकून उभं राहायचंय. भिंती, कपाट, भिंत किंवा कपाट जे काही असेल ते. आणखी तोल जाण्याचा हे होतं म्हणून थोडस मागे एक सपोर्ट साठी आपण उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. पाऊल सैल सोडा.
जमिनीकडे आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हा बरोबर. थोडस अजून जवळ घ्या पाय. शिंदे सर. हा आणि बघा कोपर पकडता येतोय का, म्हणजे तुमची मांडी जी आहे ती अजून थोडीशी वरती पोटावरती प्रेशर घेऊन. हा बरोबर, आता बरोबर आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळण्यासाठी आपण भिंतीचा आधार घेतलाय, म्हणजे आपला तोल नाही जाणार. हम्म. आता जर सर्वायकल आणि पाठीचा त्रास असेल तर मात्र डोकं खाली करू नका आणि बाकीच्यांनी सावकाश आपलं कपाळ किंवा नाक गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. डोळे उघडेच असतील. बरोबर, छान. इथे संपूर्ण पाठकडा बघा ताणला गेला लोअर बॅक पासून वरपर्यंत. सावकाश मान सरळ करा. हाताचा विळखा सोडा आणि उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आणि ही स्मृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि डाव्या पायाला संपूर्ण हाताचा विळखा द्या. आता आपल्या शरीराचा भार पूर्णपणे उजव्या पावलावर गेलाय, उजव्या बाजूवर गेलाय. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा, नजर समोर. पुन्हा यथाशक्ती सावकाश मान पुढे घ्यायची. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास कर. बरोबर, छान. सावकाश मान सरळ करूया. हाताचा विळखा सोडून द्या. पाय खाली आणि विश्रांती. इथे थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण त्रिकोणासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर घ्या किंवा जास्तीत जास्त 2 फुटापर्यंत अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपला चेहरा जमिनीला समांतर आलाय आणि आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे नेऊया. डावं पाऊल किंवा डावा अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न करा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने, सॉरी, डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची पाचही बोटं जुळलेली आहे. आणि आता बघा तुमच्या पाठीच्या मणक्याला एक प्रकारचा ट्विस्ट आहे, गळ्यावरती सुद्धा एक प्रकारचा ट्विस्ट आहे. त्या सगळ्याची जाणीव आणि श्वासाची जोड. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. पुन्हा हात तसेच ठेवायचे. आता विरुद्ध बाजूने हीच होती. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया, फॉरवर्ड बेंड. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. डाव्या हाताने उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. पुन्हा एकदा विरुद्ध बाजूने पाठकळा आणि गळ्याच्या इथे पीळ याचा अनुभव. जोड श्वासाची. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. पुन्हा इथे जाणीव श्वासाच्या गतीकडे. वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आता आपली दोन्हीही पावलं
उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला टर्न करा आणि डावं पाऊल थोडस डाव्या बाजूला टर्न करा. बरोबर. पायामधचं अंतर एकदम जास्त नका घेऊ, कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आणि आता आपण साइड वरच त्रिकोणासन करणार. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. हा, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. दोन्ही हात एका रेषेमध्ये येतील. जास्त पुढे पण नाही, जास्त मागे पण नाही, किंवा जास्त आपल्याला टर्न पण नाही करायचं. एका रेषेमध्ये. परफेक्ट. नजर वरती समोर. वरती डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे सुद्धा नॉर्मल श्वास आपला चालू आहे. परफेक्ट. तुम्ही स्वतःला सुद्धा बघू शकता तुमच्या स्क्रीन वरती, म्हणजे लक्षात येईल की आपलं किती परफेक्ट होतंय. सावकाश उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडा. दोन्ही हात तसेच खांद्यातून सरळ. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. डावा हात, डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. परफेक्ट. बरोबर. पुन्हा इथे नॉर्मल श्वास आपला चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुन्हा खांद्यातून कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. आपण जी जी काही आता आसनं केली त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन. एकमेव असं आसन आहे की जे साइडवर बेंडिंगचं, आता जे आपण केली त्रिकोणासन किंवा आता हे साइडवरचं त्रिकोणासन, हे सगळे व्हेरिएशन्स आहेत. परिवर्तित चक्रासन हे असं आसन आहे की ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्याऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. पॉइंटेड अवेअरनेस बघा, उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली. वर असलेला आपला उजवा हात आणि पावलापर्यंत उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली. आपण थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करतोय. आता पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आणि आपला डावा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून लूज सोडायचा आहे जमिनीच्या दिशेने. एकदम लूज सोडा. बरोबर. छान. तुम्हाला जेवढा सैल सोडता येईल तेवढा डावा हात जमिनीकडे सैल सोडा. परफेक्ट. आणि आता बघा, आपली उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेलीये. पाठकण्याला साइड वर बेंड आहे हलकासा आणि तोही स्ट्रेच आहे. नजर समोर, नॉर्मल श्वास चाल. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेला जाऊ देत आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. परफेक्ट. पुन्हा हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, नजर समोर. तर पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. डावा हात, सॉरी, उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून एकदम लूज सोडा. वारा जरी आला तरी तो हलला पाहिजे इतका लूज सोडायचा आहे. जाणीवपूर्वक कृती. परफेक्ट. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. नजर समोर. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. जोड श्वासाची. परफेक्ट. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा एकदा कमरेतला सरळ, दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. जेव्हा आपण साइडवर बेंड घेतो, हात स्ट्रेच होतो, तेव्हा आपले जे वायुकोश आहेत तेही मोकळे होतात. लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते. सूर्यनमस्कार करून घेऊया. आज दोनच सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कार असेल, दोन हस्त उत्तानासन. बघा पाठकड्याला प्रेशर आलेला आहे. तीन हस्त पादासन, पुढे झुकायचंय, पाठकडा ताणला गेलेला आहे. चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन. पुन्हा इथे लोअर बॅक मध्ये हलकासा प्रेशर, गळ्यावरती ताण आहे. 5 दंडासन. आता इथे स्लॅन्टिंग पोझिशन आहे पाठीच्या कण्याची. 6 अष्टांगासन, गुडघे जमीन घेऊन. पुन्हा इथे अंतर्वक्र आकार आपल्या पाठीच्या मणक्याला. 7 भुजंगासन. तोच आकार थोडासा आपला अजून तसाच कायम राहून इथे हलकासा प्रेशर आलेला आहे भुजंगासन मध्ये पाठकण्यावरती. 8 पर्वतासन. त्याचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, नजर सिलिंगकडे. आणि आता बघा पाठकण्याला बहिर्वक्र आकार, म्हणजेच तो सिलिंगच्या दिशेने ताणला गेलेला आहे जेव्हा आपण 8 पर्वतासन करतो त्यावेळेला. 9 अश्वसंचलन. आपला उजवा पाय पुढे घेऊया, नजर सिलिंगकडे, पुन्हा जाळी पाठकण्याकडे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक करूया. आपली जाळी पुन्हा पाठकण्याकडे. पाठकणा हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपला संपूर्ण डोलारा जो आहे शरीराचा, तो या पाठकण्यावर आधारित आहे. म्हणून त्याचं आरोग्य सुधारणं आणि ते तसंच कायम ठेवणं हे आपल्या हातात आहे. पुन्हा एकदा सुरू. दुसरा सूर्यनमस्कार. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय वरती. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मोकळं होतील. श्वासाची गती वाढली असेल तर सावकाश बैठक स्थिती मध्ये होईल आणि विश्रांती. मान मागे सही सोडून रिलॅक्स. पद्मासन अर्ध पद्मासन झाली किंवा साधी मांडी. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आता आपला उजवा जो हात आहे तो हाताच्या कोपरापासून ते तळव्यापर्यंत डाव्या पायाच्या मांडी जवळ ठेवायचा आहे. बरोबर. उजवा हात कोपरापासून खाली जमिनीवर असेल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि हळूहळू डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. बरोबर. डावा हात कोपरातनं सरळ असेल, नजर समोर. बरं, आता जर मांडी उचलली जात असेल तर मात्र सावकाश प्रयत्न करा. नजर समोर, श्वास घेतोय, सोडतोय. 5 4
3, 2, 1. हळूहळू सरळ होऊया. आता डावा हात खाली असेल, कोपरापासून ते तळव्यापर्यंत डाव्या मांडीजवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. हात मात्र आपला सरळ असेल. हा, कोपरामधून सरळ असेल. नजर समोर, खांदे रिलॅक्स ठेवा आणि नॉर्मल श्वास चालू. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी येऊया. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आहेत. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्हीही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हातांची बोटे इंटरलॉक केली आहेत, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. नजर समोर. आणि आता पुन्हा एकदा ट्विस्टिंग. एकदा उजव्या बाजूला टर्न होऊया. मागची भिंत बघायची. सेंटर, डावीकडे, सेंटर. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे हात तसेच स्ट्रेच असतील. डावीकडे, सेंटर. आता साइडवर. एकदा उजव्या बाजूला झुकायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. मांड्या मात्र वर उचलू नका. तुम्हाला जेवढं यथाशक्ती करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे, डावीकडे. हात तसेच ताणलेले आहेत, ते कुठेही सैल करू नका, म्हणजे छान असा स्ट्रेच मिळतो. परफेक्ट. अजून एक राऊंड. सेंटर मध्ये या, मध्यभागी या आणि थांबा. सावकाश हात खाली घ्या आणि विश्रांती. जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे, हे आपलं आपण तपासूया. सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्धपद्मासन जे घातले ते सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. आणि आता वज्रासन विधिवत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग त्यानंतर डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवर. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासा. आपल्याला तर माहिती झालेलं आहे कशी आदर्श स्थिती आहे. ते डोळे मिटून आपलं आपण निरीक्षण करूया. आपल्याला किती वेळ या स्थितीमध्ये बसता येतंय, किती सहज आपण बसतोय, आपल्यामध्ये काही सुधारणा आहे का, हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण सुरुवातीला मार्जनासन, जे पाठ काढण्यासाठी अतिशय महत्वाचं आसन आहे. आणि त्यासाठी गुडघ्यांवर भरायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. आपल्याला माहिती आहे शोल्डर एवढं अंतर आपण घेतो. दोन्हीही गुडघ्यांमध्ये. हाताची कोपरं गुडघ्याला लावून घ्यायचे. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत आता मार्जरासनची. आपला पाठकणा सिलिंगला समांतर आहे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स करा. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत सोडत हलवटी गळ्याकडे. श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत सोडत हलवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत हलवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत मान वर. आणि आता इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. किमान 2 ते 3 श्वास तरी या स्थितीमध्ये थांबा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे न्या. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. आणि आता इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपलं आपण करून घ्या यथाशक्ती.
पुढे चाल करताना सावकाश मान सरळ, दोन्ही गुडघे मांड्या मिळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून वज्रासनात विश्राम. करूया आपण उष्ट्रासन. आणि त्यासाठी पुन्हा गुडघ्यांवर उभं राहायचंय. गुडघ्यांमध्ये अंतर किंवा दोन्ही गुडघे जोडलेले. पावलांचं माउंटन करू शकता, म्हणजे टाचा सिलिंगकडे, किंवा दोन्हीही पावलं फ्लॅट जमिनीकडे. तुम्हाला जसं सोपं जमेल त्याप्रमाणे कृती करा. पावलांचं माउंटन माउंटन किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर, खांदे थोडेसे मांडून एकमेकांच्या जवळ येतील. आणि आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपलं पोट पुढे येत आहे, कमरेवर प्रेशर येतोय. बरोबर. आता डावा हात सपोर्ट साठी डाव्या कमरेवरच ठेवा. उजव्या हाताने आधी उजवी टाच पकडा. बरोबर. हा. आता इथे जर तुम्हाला बॅलन्स सांभाळता आला तर डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. परफेक्ट. खूप छान. आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे उघडेच ठेवा. आणि आता बघा पुन्हा एकदा पाठकड्यावरती प्रेशर आलेलं आहे. लोअर बॅक पासून मिडल बॅक ते अगदी वरपर्यंत. हळूहळू उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर घ्या आणि मग सावकाश मान हलकीशी सरळ करून डावा हात कमरेवर घ्या. दोन्ही हात खाली, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि वज्रासनामध्ये स्थिर. आता आपण जी काही कृती केली त्यामुळे श्वासाच्या गतीमध्ये काही बदल झालाय का हे आपलं आपण तपासून पहा. आता थोडस एक विश्रांतीकारक आसन करूया. शशकासन. इथे आपले गुडघे थोडेसे लांब करा. गुडघे आणि मांड्या एकमेकांपासून लांब करा. बरोबर. हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. बरोबर. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात आधी जमिनीला टेकवा. दोन्ही हात सरळ सरळ करा. पुढच्या बाजूने जेवढे तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढे स्ट्रेच करा. आणि मग शेवटी आपलं कपाळ जमिनीला टेकवा. खांदे, पोटाचे स्नायू अगदी सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा खूप छान वाटतं या स्थितीमध्ये. रिलॅक्सेशन आसन आहे हे शशकासन. शशकासनचं हे एक व्हेरिएशन आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. पूर्णपणे पाठीच्या मणक्याला अगदी छान अशी विश्रांती मिळते या आसनामध्ये. आणि हळूहळू श्वास घेत घेत तसेच हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. हाताच्या आधाराने हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. हाताच्या आधाराने. छान. परफेक्ट. गुडघे मांड्या जुळवून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. विश्राम. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. संपूर्ण पाठकडा जमिनीकडे सैल सोडून द्या. सुरुवातीला आपण करणार आहोत रोगी आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. आपल्या पायांना आपल्या समोरनं हाताचा विळखा द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. हा. बरोबर.
तर आता आपल्याला एकदा उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. ठीक आहे, आपण रोलिंग करतोय अप अँड डाऊन. सुरुवात करूया. एकदा उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. 1 2. आता शक्य असेल तर टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे आणि पुन्हा उदर. 1 2. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा प्रयत्न करा. 4 5 6 आणि स्टॉप. थांबायचंय. पुन्हा समोरनं हाताचा विळखा तसाच ठेवायचा आहे आपल्या पायाच्या भोवती. आणि आता साईडवर रोलिंग करा. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे. डोकं मात्र वर उचलू नका. पाठकड्याला आपला छान असा मसाज मिळतोय. डावीकडे 3 ते 4 वेळेला. उजवीकडे डावीकडे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय आपले हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. पुन्हा इथे श्वासाच्या गतीची जाणीव. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. आता आपले हाताचे तळवे कमरेच्या खाली घेऊया. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. खांद्या आणि कोपरं जमिनीवर रिलॅक्स. आता श्वास घेत आपली कंबर आपल्या हाताच्या तळव्यांवर प्रेस करूया आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. अजून एक राऊंड. श्वास घेत कंबर प्रेस करूया हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. हाताचा जो सपोर्ट आहे कमरेच्या खाली तो काढून घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये आणि पावलांमध्ये अंतर आहेच. टाचा सुद्धा थोड्याशा लांब आहे सीट पासून. आता दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आपण करतोय सेतुबंधासन. आणि मग आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी आपल्या गळ्याला लॉक होईल. आपले हात आपल्या आपण मागच्या वरच्यावर ऍडजस्ट करायचे. बरोबर. छान. परफेक्ट. अजून सर बघा थोडस वरती येता आलं तर अजून थोडस पाठकडा अजून थोडस वर उचलायचा प्रयत्न करा. हा. मांड्यातून आणि सीट मधून तुम्ही आलात वर. थोडासा पाठकडा हलकासा वर उचलायचा प्रयत्न. ओके ठीक आहे. छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय सोडतोय. मानेचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा. सावकाश उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. मग कमरेचा भाग जमिनीवर. सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. आपण जे जे काही केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन. याचं एक छोटस व्हेरिएशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आडवे. दोन्ही हात आपले अगदी जमिनीवर आहेत आणि आपण खांद्यातून सरळ केले. बरोबर. परफेक्ट. संपूर्ण शरीर एका रेषेत आलेलं आहे. हात खांद्यातून आपले आडवे आहेत. आता आपला उजवा जो पाय आहे तो हळूहळू
90 अंशापर्यंत वर घेऊया. बरं, आता हे अगदी सावकाश करा, रॅम्प येण्याची शक्यता असते. म्हणून हळूहळू उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करूया. हळूहळू 10, 20, 30, 40 असं करत करत आपला आपण उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. बरोबर. आणि आता उजवं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि नजर आणि आपली मान उजवीकडे. उजवं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान उजवीकडे. परफेक्ट. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. बघा, आतापासून आपण जवळजवळ 45 मिनिटं पूर्णपणे पाठ करणं आपला कसा फ्लेक्झिबल राहील या दृष्टीने आपण आसनं करतोय. आणि आता ह्या पुन्हा पाठीच्या मणक्याला एक ट्विस्ट आहे, गळ्यावरती ताण दाब आणि ट्विस्ट आहे, जोड श्वासाची. परफेक्ट. उलट चाल करताना डोळे उघडा. हळूहळू उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या. अगदी सावकाश घ्या, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून अगदी सावकाश आणि नियंत्रित खाली जमिनीवर ठेवा. बरोबर. हा, सावकाश खाली येऊ देत पाय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. थोडस पायामध्ये अंतर राहतं. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. संपूर्ण शरीर एका रेषेत आहे. खांदे आपले, हात मात्र आपले आडवे आपण जमिनीवर ठेवूया. आता पुन्हा दोन्ही डावा पाय जो आहे तो 90 डिग्री वर घ्या. अगदी सावकाश सावकाश डावा पाय वर घ्या. बरोबर. आता डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा, डाव्या पायाचं पाऊल आणि आपली मान डावीकडे. खांदे मात्र वर उचलू नका. जेवढं शक्य आहे. आता इथे आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात. आपल्या जो कमरेचा जो खुबा आहे तिथे जी हाडं आहेत ती सुद्धा मोकळी व्हायला, तिथले जॉईंट्स अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा एकदा डावा पाय आपला 90 डिग्री वर येईल. अगदी सावकाश घ्या आणि सावकाश डावा पाय खाली येऊ देत. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. डोळे मिटून जाणी पुन्हा एकदा आपल्या पाठकण्याकडे. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतमध्ये पायाची बोट बाहेर, डोळे बंद. आपल्या ज्या पाठकड्यावरती पण जी जी काही आसनं केली त्यामुळे तिथे समजा काही ताण किंवा जास्त अतिरिक्त जर प्रेशर आल्यासारखं वाटलं असेल तर तो आता थोडासा रिलीज होईल. जेव्हा आपण पोटावर पडून विश्रांती घेतो तेव्हा आपल्या पाठकड्याला सुद्धा विश्रांती मिळते. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पोटावर पडून आपण एकच आसन करणार आहोत, ते म्हणजे धनुरासन. ज्यांना पुन्हा एकदा सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळा. गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप असेल किंवा तिथे ऑपरेशन झालं असेल तरी मात्र धनुरासन करणं टाळा. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. धनुरासनमुळे जर लहान मुलांना तुम्ही करायला सांगितलं तर पोक काढून जी चालण्याची आपली सवय असते ती धनुरासनमुळे थोडीशी कमी होते. पाठकाण आपला अधिक छान सरळ राहतो. आता सुरुवात. कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय जोडलेले आहेत. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही पाय फोल्ड करा आणि उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. आणि आता हळूहळू आपल्या मांड्या ज्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला, म्हणजे कपाळ सावकाश वर येतं. आता जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं वरती येण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मांड्या तुम्हाला जेवढ्या ताणता येईल तेवढ्या ताणण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. परफेक्ट. खूप छान. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या.
एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. धनुरासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण सोडा. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचंय. कुठलीही हालचाल न करता चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आज आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे जे काही केलं, जी जी आसनं केली, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून केली आणि त्या स्थितीपासून ते आतापर्यंत सगळ्या कृतींचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडा. आपलं पोट अजून खाली जमिनीकडे जाईल, पाठकळा जमिनीकडे जाईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया नाकाने. आपण चैतन्ययुक्त प्राणयुक्त होतोय. आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होतोय. काही क्षण या स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश एकाग्र वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हळूहळू एकाग्र वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. जेव्हा आपण शयन स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा थोडस आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये बदल होत असतो. म्हणून एकदम स्थिती न घेता थोडा वेळ थांबायचं, थोडी विश्रांती घ्यायची आणि मग पुढच्या कृतीला सुरुवात करायची. तर आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकणा सरळ, डोळ्याला मिटून घेऊया. दोन्ही हातांची वायुमुद्रा. वायुमुद्रा आपण शिकलेलो आहोत, म्हणजे जे आपले जॉईंट्स पेन आहेत ते कमी होण्यासाठी ही मुद्रा आपल्याला फायदेशीर ठरते. तर आपलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि त्या पहिल्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. उरलेली 3 बोटं आपली सरळ आहेत. परफेक्ट. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव फक्त श्वासाची. नॉर्मल आपला श्वास चालू ठेवायचा, कुठेही दीर्घ श्वसन किंवा कुठल्याही श्वसनामध्ये न अडकता आपला जो सहज सुरू असणारा श्वास आहे त्याकडे फक्त लक्ष. हाताचे कोपरा शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. इनर अवेअरनेस. 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आपली श्वासाची गती अगदी नॉर्मल झालेली आहे. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या.
आणि संथ गतीने सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकाला जोडून घ्या. बाकीची तीनही बोटं दोन्ही हातांची अर्धवट मिटलेली. चेहऱ्यावर पुन्हा एकदा कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण सूर्यभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. 5 आवर्तन आपण सूर्यभेदनची करतोय. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवी नाकपुडी ही आपली सूर्य नाडी आहे आणि तिचं आपण आता भेदन करतोय. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवीने श्वास घेऊन डावीने जेव्हा आपण तो सोडतो तेव्हा तो भेदन ही क्रिया होते. पुन्हा डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. बघा आपण उजव्या नाकपुडीने सहज श्वास घेतला आणि सोडला असेल. जेव्हा आपण या काही कृती करतो, आसनं करतो, तेव्हा आपोआप आपली उजवी नाकपुडी ही ऍक्टिव्ह होते, म्हणजे जी सूर्यनाडी आहे, जी ऊर्जेचं प्रतीक आहे. म्हणून आपण सूर्यभेदन प्राणायाम केला. आता आपण बघणार आहोत उज्जाई प्राणायाम. आपलं जे योग शिबिर होतं त्या योग शिबिरामध्ये सरांनी आपल्याला उज्जाई प्राणायाम सांगितला होता, शिकवला होता. तर प्रत्येक संस्थेची शिकवण्याची किंवा ची पद्धत वेगवेगळी असते. तर उज्जाई प्राणायामामध्ये तुम्हाला सहज श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला कंठ संकोच करून तो श्वास घर्षणयुक्त आवाजाने बाहेर सोडायचा आहे. म्हणजे आपण जी सहज श्वास भरून घेतो, जी हवा आतमध्ये भरून घेतो, ती भरून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घशाच्या स्नायूंचं संकोच करायचंय, कॉन्ट्रॅक्शन करायचंय आणि ती हवा एका विशिष्ट घर्षण पद्धतीने ती बाहेर सोडायची आहे. बघा, हा प्राणायाम प्रत्येकाला आपला आपण म्हणजे ही स्वानुभूती आहे. मी फक्त सांगण्याचं आम्ही काम करतो, पण याचा जो अनुभव आहे हा तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. इथे कदाचित थोडीशी खवखव जाणू शकते तुमच्या घशाच्या इथे, गळ्याच्या इथे. जर असं वाटलं पाणी प्यावंसं तर तुम्ही पाणी पिऊ शकता. जे नवीन करत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. आता हातांची ज्ञान मुद्रा, पाठकाळा सरळ ठेवायचा. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. हे करताना नकळत कपाळावर, डोळ्यांवर आठी येऊ शकते, पण तुम्हाला जाणीवपूर्वक चेहरा शांत ठेवून रेचक करायचं आहे. पुन्हा एकदा. खोलवर दीर्घ पूरक. कंठ संकोच आणि घर्षणयुक्त रेचक. अजून एकदा.
खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच करून घर्षणयुक्त रेचक. थोडस अवंढा गिळल्यासारखं वाटत असेल तर तसं करून घ्या. चेहरा शांत. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ, डोळे मिटलेले आहेतच. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. पुन्हा एकदा. जिभेची पन्हळ, तोंडाने पूरक, जीभ बंद, तोंड बंद जीवातमध्ये, आणि नाकाने सावकाश रेचक. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. आपण जो उज्जाई प्राणायाम केला त्यामुळे जी घशाला खवखव जाणवत होती ती थोडीशी काहीशा प्रमाणामध्ये शीतलीमुळे कमी झाली असेल. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया मकार लांबवलेले 3 ओमचे उच्चार. अगदी हळू आवाजात. आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना ओंकार. ओम. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना ओंकार. ओम. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना ओंकार. ओम. एक क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी होत आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा याची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. माझा आजचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे, उत्साही जाणार आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपण ह्या संपूर्ण शक्तींसमोर नतमस्तक होतोय. शरणागत भाव, समर्पण भाव.
ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देते. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हस्त वर्जन, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टीकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.